म्हणजे डॉक्टरने असं खाली वाकायला वगैरे, त्याच्यानंतर असंच वरती चढायला वगैरे सगळ्या गोष्टीसाठी केलेली आहे म्हणे. त्याच्यामुळं आता सगळ्या घराच्या जबाबदारी कामाची त्याच्यावर आली. तू प्रेग्नेंट आहे का ताई? अभिनंदन. परंतु आता स्वराज 14-15 वर्षाची दिसते आणि स्वराज 5 वर्षाचं. या वयात तुला बाळ शोभणार का? अरे बापरे, नुसतं तुम्ही थोडंसा एखाद्या कारणावरून लगेच अंदाजा लावता. तर चला तुमच्या ही शंका मी दूर करणार आहे की मी प्रेग्नेंट आहे की नाही. तर असू द्या. स्वागत आहे तुमचं माझं चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. हो, आणि आज मी तुम्हाला माझी यूट्यूब जर्नीसुद्धा शेअर करणार आहे. आज अचानक ना मला रडू आलं, कारण 2 वर्षापूर्वी पुण्यात येताना माझ्या मनात खूप भीती होती. आपलं पुढे काय होईल? आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकू का? आपल्याला जमेल का? आणि आज मागे वळून पाहिलं तर वाटतं त्या दिवशी घाबरून मी थांबले असते तर आजचं आयुष्य कदाचित मला मिळालंच नसतं. तेव्हा ना माझ्यासोबत नवरा होता, ना पैसे होते, काहीच नव्हती. फक्त स्वामींचा साथ होता आणि तो साथ धरूनच मी इथपर्यंत आलेली आहे. आजचा दिवस नेहमीसारखाच धावपळीचा आहे. घर, मुलं, माझा बिझनेस, प्रमोशनचे शूट आणि सोशल मीडियाचे काम सगळं एकत्र सांभाळायचं आहे. लोकांना आपला 1-2 मिनिटाचा व्हिडिओ दिसतो, पण त्यामागे दिवसभर किती काम असतं ना, हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. असो. तर आज सकाळी सकाळी ना म्हणजे 7 ते 8 ऑर्डर डिस्पॅच करायच्या होत्या आणि खूप छान रिस्पॉन्स आहे. तुम्हाला जर कोणाला माझ्याकडची गोल्ड ज्वेलरी, मोती ज्वेलरी, मॅट ज्वेलरी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हो, फक्त कॉन्टॅक्ट तुम्ही ज्वेलरीसाठी करा, इतर कोणत्याही कारणासाठी नाही. आता माझ्या बिझनेससारखं काम सुरू आहे. ऑर्डर्स बघायच्या, ग्राहकाचे मेसेज बघायचे, ज्वेलरी व्यवस्थित पॅक करायची आणि पार्सल तयार ठेवायची. हा बिझनेस माझ्यासाठी फक्त पैसे कमवण्याचं साधन नाही. माझ्या आयुष्यात एक वेळ अशी होती की आपण स्वतःच्या पायावर उभं राहू शकू का, हा प्रश्न मला सतत पडायचा. आज स्वतःच्या हाताने ग्राहकाची ऑर्डर पॅक करताना मनाला ना वेगळंच समाधान मिळतं. बिझनेसचं काम झालं की आता माझ्या प्रमोशनच्या व्हिडिओचा सुद्धा शूट नेहमीच असतो. तर जेवढ्या काही ऑर्डर आल्या मला जेव्हा येतात ना, आणि बिझनेस करणे हे एकट्या स्त्रीचं काम नाही, त्याला मॅन पॉवर लागतो. आता सध्या ना 1-2 ऑर्डर होत्या, त्याच्यामुळे मीच त्या पॅक करत होती आणि सर्व करत होती. परंतु बापरे, आता ना डेलीच्या 7 ते 8 ऑर्डर असतात. त्याच्यामुळं ना कंटिन्यू मला त्याच्यामध्येच राहावं लागते. तर आता सकाळी उठल्या आम्ही काय करतो, स्वराजचं आवरून देतो आणि स्वराजचं आवरून दिलं ना की स्वराज लगेच स्कूलला जातो. तो स्कूलला गेलो की मी लगेच ना ज्यांचे पार्सल आहे ना ते बाहेर काढून ठेवते. कानातले असो, मिनी गंठण असो, जे काही आहे ते बाहेर काढून ठेवते. माझा नवरा आहे ना, तो पटापट त्याचे ॲड्रेस वगैरे लिहून टाकतो आणि आम्ही पॅकिंग वगैरे करून घेतो. पॅकिंग वगैरे झाली की माझा नवरा त्याच दिवशी ते डिस्पॅच करत असतो. आता नवरा गेलेला आहे कामाला, म्हणजे त्यांचे डिलिव्हरीचं काम करते माझा नवरा. आणि हो, माझ्या नवऱ्याला काही म्हणजे असं कोणती जास्त मोठी नोकरी नाही आहे. तो ना मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट जे आपल्याकडे जे पार्सल येतात ना, तेच पार्सल नेण्याचे आणण्याचे माझा नवरा काम करत असतो. माझ्या नवऱ्याला ना खूप छान काम होतं कंपनीमध्ये, सिक्युरिटी गार्डचं फक्त बसायचं काम होतं आणि तिथं त्यांना 25,000 महिना होता आणि काही त्यांचा PF कटत होता. परंतु जेव्हा मी हे लावला ना, म्हणजे माझा बिझनेस, तर मला एक जण पार्सल पॅकिंगसाठी, डिलिव्हरी करण्यासाठी लागत होता. त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याला मी एकदाच बोलले की मला तुमची बिझनेससाठी गरज आहे. आजपर्यंत मी तुम्हाला काहीच मागितलं नाही, पण प्लीज मला माझ्या बिझनेससाठी सपोर्ट करा. आणि माझा नवरा बिचारा एवढ्या चांगलं सिक्युरिटी गार्डचं काम सोडलं आणि डायरेक्टली माझ्यासाठी ते इथं आलेले आहेत. बरं, त्यांचं जेव्हा पार्सल पॅकिंगचं काम झालं ना की असं नाही की ते निघून जातात. सध्या मला डॉक्टरनी आराम सांगितलेला आहे, म्हणजे भारी वस्तू उचलायची नाही, म्हणजे बादली उचलायची नाही आणि जास्त वेळ उभं राहायचं नाही आणि त्यासोबतच ना म्हणजे एकसारखं पण उभं राहायचं नाही. तर हे सर्व जे क्लिनिंगचे कामं आहेत ना, हे माझा नवरा करत असतो. म्हणजे घरातला कचरा काढणे, झाडू मारणे, पोछा मारणे, माझ्यासाठी आंघोळीला पाणी ठेवणे आणि ते पाणी बाथरूममध्ये टाकण्यापासून सर्व काम सध्या माझा नवरा करत आहे. आणि मला ना म्हणजे खूप छान अशा बेड आले होते शूटसाठी, तर ते बेड त्यांनी इथं लावून दिलेले आहेत, म्हणजे बेडरूममध्ये. आणि त्या कॉटवरचा जो बेड होता ना, तो आम्ही हॉलमध्ये आणला, कारण मी ना कंटिन्यू व्हिडिओ शूट ऑर्डर घेत असते. त्याच्यामुळे मला डॉक्टरने कमरेमध्ये गॅप सांगितलेला आहे. त्याच्यामुळे मला भारी वस्तू वगैरे उचलायचा नाही आहे. प्रेग्नेंट वगैरे काही नाही. आमचे 2 मुलं आणि आम्ही सुखी आहे.
आणि तसं पण तुम्हाला माहिती आहे की स्वरा पहिल्या घरची आहे, स्वराज यांच्या घरचं आहे, परंतु दोन्ही मुलं आमच्यासोबत खूप हॅपी आहे, खुश आहे. आता लवकरच तुम्हाला स्वरा पुन्हा एकदा दिसणार आहे, कारण रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधनला मी तिला भेटायला जाणारच आहे, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ती दिसणार आहे. आणि हा ब्लॉग ना 3-4 दिवसाचा असा पूर्ण एकत्र करून मी अपलोड करत आहे, कारण सध्या ज्वेलरीचा शूट करणे, एडिट करणे, ऑर्डर घेणे, डिस्पॅच करणे आणि त्याच्यानंतर माझे प्रमोशनचे फ्लिपकार्ट, अमेझॉन, मिशो, तर त्याच्यामुळे ना मला शूट करायला वेळच भेटत नाही. परंतु जेव्हा जेव्हा कधी वेळ भेटते ना तेव्हा मी थोड्या शूट करत असते आणि टाकत असते. तर नवऱ्याचे केस खूप पांढरे झाले होते, तर मी पटापट त्यांनी सर्व आवरून दिलं मला आणि लगेच मी त्यांना थोड्या वेळ मेहंदी वगैरे लावून दिली. आणि काल ना आम्ही किराणा आणला होता पण भरायचा बाकी होता, तर हे चिप्स वगैरे हे आहे ना हे भरून ठेवले आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या कामाला गेले. मग मी पटकन सगळं आवरून ठेवलेलं आहे. तर गणेशजी ना गाडी घेऊन पडले होते, तर ते बोलले मी घरी येत आहे, माझ्यासाठी पाणी ठेव. आणि मस्तपैकी स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता. ही बॉटल माझी आहे ज्याच्यामध्ये मी दिवसभर पाणी पित असते, म्हणजे ऑर्डरसाठी व्हिडिओ शूट वगैरे करते तर तिथं मी ते बादली घेऊन बसत असते, ते म्हणजे ते बॉटल. तर मी आज मस्त शेंगदाण्याची आमटी केली होती, डाळ भात केला होता, चपात्या केल्या होत्या, सगळं घर आवरून ठेवलं होतं. स्वरा शाळेतून आला ना की लगेच तो जेवण करतो आणि जेवण केल्यावर 2 ते 3 तास मी त्याला झोपून देत असते, कारण संध्याकाळी त्याचा क्लास असतो. हां म्हणजे मुद्दाम पडली मी काय, मी बिमार आम्हाला तर कधी पाहिलं का मध्ये 2-3 वर्षात कधी. बघा माझा नवरा घरी आला कपडे धुवायला, कपडे धुतले, जेवण केलं बिचाऱ्यानं, कपडे मशिनीमध्ये लावून दिले आणि आता वाळू घालतात आणि मग जातात स्वराजला क्लासला घेऊन. हो ना बेटा, किती एकट्या जीवाच्या मागं गोरपा, बायकोले सांभाळा, लेकराले सांभाळा, तिकडे पार्सल लावा. त्याच्यात मी त्याच्या दाढीचा आज गोंधळ करून ठेवला. इकडे बा ना, अरे बा, मी त्याच्या दाढीचा आज गोंधळ करून ठेवला, त्याची दाढीच लाल करून ठेवली. काळी मेहंदी आहे ना आपल्या घरी, आव लावतो बरं. तर कसं आहे, मला म्हणजे डॉक्टरने असं खाली वाकायला वगैरे, त्याच्यानंतर असंच वरती चढायला वगैरे सगळ्या गोष्टीसाठी केलेली आहे म्हणे. त्याच्यामुळं आता सगळ्या घराच्या जबाबदारी कामाची त्याच्यावर आली. कपडे धुणे, वाळू घालणे, स्कूलला स्वराजला सोडवणे, है ना बाळा, हां त्याच्यावर आले आता सगळ्या जबाबदारी, है ना बिले. चला मी आता फ्रेश झाली, डोकं वगैरे वॉश केलं, डोकं वॉश केलं, खूप कोंडा झाला होता डोक्यात माझा. नाही बेटा, पोरगं तर दिवसभर मला म्हणते झोपून राहा मम्मी, झोपून राहा मम्मी, झोपून राहा. नाही बाबा, आता व्हिडिओ काढतो ना 1-2. जसं जसं बिझनेस वाढत आहे ना तशी तशी कामं पण वाढत आहे. बिझनेसचं काम झालं की आता माझ्या प्रमोशनचा व्हिडिओ शूट चालू होतो. कॅमेरा लावा, प्रोडक्ट तयार करा, शूट करा, एखादा शॉट नीट आला नाही तर पुन्हा करा. बाकी ह्या ज्या साड्या तुम्ही बघताय ना, खूप छान क्वालिटी आहे, अंडर बजेट आहे. हे सगळे जे प्रोडक्ट माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघता ना, ते सगळे प्रोडक्ट मी ना ह्या व्हिडिओच्या खाली टॅग करत असते. म्हणजे या व्हिडिओच्या खाली जे तुम्हाला ड्रेसेस दिसतात ना तेच इथं असतात. रील छोटी असते पण तिच्या मागची मेहनत मात्र खूप मोठी असते. आणि या सोशल मीडियामुळे माझ्या आयुष्यात खूप बदल झाले. आणि आत्ता आले आहेत आमचे घरचेच डिलिव्हरी बॉय जे तुम्हाला दिसत आहेत. बायको पार्सल तयार करते आणि नवरा ते घेऊन डिलिव्हरीला जातो. खरं सांगायचं तर आयुष्यात पुढे जाताना आपल्या जोडीदाराची साथ खूप महत्त्वाची असते. आपण दोघं आपल्या परीने मेहनत करतोय, काम छोटं मोठं नसतं. आपल्या कुटुंबासाठी प्रामाणिकपणे केलेली प्रत्येक. आता माझे रिटर्न पार्सल माझ्या नवऱ्याकडे आलेले आहेत. बिचारा माझा नवरा बघा किती सूट देतो मला. सगळ्यात लास्टला माझे पार्सल घ्यायला आले आणि तेच घडी पण करून आले. एवढे पार्सल त्यांच्याकडे रिटर्न आहेत, है ना. बघा, नवऱ्याचं नुकसान होऊ देत नाही मी. जर कोणी असतं तर त्याला म्हटलं असतं बाबा उद्या ये, पण नवऱ्याचं नुकसान नाही होऊ देणार मी. त्याला म्हटलं तुम्ही बसा, मी पटपट व्हिडिओ करून देतो. स्वराज साडीहून सरक बाळा, म्हटलं मी पटपट व्हिडिओ करून देतो तुम्हाला. मग बसवलं साहेबांना, 4, 5, पार्सलवाले साहेबांना बसवलेलं आहे. 5, 6, 4, 6, 4, 7, 7. हे बघा आम्ही हे खाल्लेलं आहे, काय ड्रॅगन. असं खातात ड्रॅगन फ्रूट. तुम्ही कसे खाता ते सांगा कॉमेंट बॉक्समध्ये.
यार मेसेज खाता असे कपडे भरवावं लागतात आहे ना. पण आज ना हे सगळं करताना अचानक जुन्या गोष्टी आठवल्या. माझ्या परिस्थितीमुळे मला माझं घर सोडावं लागलं. पुण्यात येताना मनात खूप भीती होती. पदरात 2 मुलं होती, तर आई पण रडताना बघितली होती. पुढं कसं होणार, काय होणार हे मला काहीच माहिती नव्हतं. फक्त मी स्वामींच्या भरोशावर आली होती. परंतु स्वामींनी तर 2 वर्षात माझ्या आयुष्याची काय, माझी पण कायापालट करून टाकलेली आहे. आणि ते बघून खरंच खूप छान वाटते. आणि नवऱ्याच्या बाबतीत मी स्वामींना एकच सांगितलं होतं, एकतर याला दुरुस्त करून माझ्या पदरात टाका किंवा मग या व्यक्तीला माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी काढून टाका. जो व्यक्ती कधी काम करत नव्हता ना, तो दिवसरात्र आता आमच्यासाठी झटत आहे आणि मेहनत करत आहे. आणि म्हणूनच ना हे सगळे दिवस आठवले ना, की आधी मी नवऱ्याला किती शिव्या दिल्या, भांडण केले, त्याची बदनामी केली. परंतु आज खूप परिस्थिती बदललेली आहे. नवीन शहर, नवीन आयुष्य, पुढे काय होणार याची काहीच खात्री नव्हती. मनात 1000 प्रश्न होते. आपण टिकू का? आपलं घर व्यवस्थित उभं राहील का? मुलांचं भविष्य काय? मी माझ्या पायावर उभी राहू शकेन का? आणि त्यात माझी आई, माझे 2 मुलं माझ्यासोबत होते. आणि आज 2 वर्षानंतर जेव्हा मी मागे वळून पाहते ना, तेव्हा डोळ्यात पाणी येतं. कारण ज्या गोष्टीची मला सगळ्यात जास्त भीती वाटत होती, त्याच परिस्थितीने मला खूप काही शिकवलं. आज माझं काम आहे, माझा स्वतःचा बिझनेस आहे, सोशल मीडियावर माझी स्वतःची ओळख आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास वाढला आहे. म्हणून आजचं रडणं दुःखाचं नव्हतं. मी कुठून सुरुवात केली आणि आज कुठपर्यंत आले हे आठवून आलेले अश्रू होते. माझी यूट्यूब जर्नीसुद्धा अशीच सुरू झाली होती. सुरुवातीला मला काहीच माहीत नव्हतं. व्हिडिओ कसा करायचा, कोणाला आवडेल का, आपल्याला कोण बघणार, असे खूप प्रश्न होते. पण मी माझं खरं आयुष्य दाखवत राहिले. घरातलं काम असो, मूल असो, माझं सुख असो, दुःख असो की बिझनेसची धावपळ असो, मी माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करत राहिले आणि तुम्हीही माझ्यासोबत जोडले गेलात. हां, काही लोक असे आहेत की जे वारंवार मला आठवण करून देतात की तू तुझ्या नवऱ्याला शिव्या दिल्या, तू हे केलं, ते केलं. मी आजही त्या गोष्टी एक्सेप्ट करते. हो, मी त्याला शिव्या दिल्या, परंतु त्याने मोठ्या मनाने माझी ती पण चूक मान्य करून दिलेली आहे. मी ना जेवढं म्हणजे विचारसुद्धा नव्हता केला, त्याच्या पलीकडे मला भेटलेला आहे. पुण्यात येऊन मला अजून 2 वर्ष नाही झाली तर माझा 2 BHK फ्लॅट झालेला आहे. दिवाळीपर्यंत तो रेडी होणार आहे. आणि खरं सांगू का, हे मी म्हणजे न पाहिलेलं स्वप्न आहे. मी असा विचारच नव्हता केला की पुण्यात कधी काळी माझं स्वतःचं घर होणार. आज माझी दोन्ही मुलं चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहे, बँक बॅलन्स आहे, सोनं आहे, आई खुश आहे, सासरे खुश आहे, सगळेजण एकदम खुश आहे माझा संसार पाहून. परंतु ते म्हणतात ना, काही जखमा आपल्या मनावर अशा असतात ना की त्याच्यावर कितीही मलम लावा ते कधीच भरल्या जात नाही. आणि माझ्या आयुष्यातही काही लोकांनी अशा जखमा मला दिलेल्या आहेत ना की त्या कधीच भरून येणार नाही आहेत. आणि मी त्या व्यक्तींना कधीच माफही करू शकणार नाही, मी एवढं सांगत आहे. तर असो, त्या कारणामुळे मी रडली. आणि एवढंच मला सांगायचं आहे की तुमच्या जर खरं असेल ना, तर कितीही लोकांनी तुम्हाला नावं ठेवू द्या, टोचू द्या, बोलू द्या, कधीच तुमचं वाटोळं पण होणार नाही आणि कधीच तुमचं वाईटसुद्धा होणार नाही. आणि मला खूप छान वाटलं की जेव्हा मी रडण्याचा व्हिडिओ टाकला ना, तेव्हा काही लोकांनी मला कॉमेंट्स केलेले आहे की आम्ही तुझी जर्नी आतापासून नाही 5 वर्षापासून बघितलेली आहे. आणि बरं झालं मी छोटी छोटी गोष्ट तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. लोकांच्या इथं धुणी भांडी असो, भाजीपाला विकणं असो, दवाखान्यात चहा देणं असो, पोहे विकणे असो, ते पाणीपुरी कचोरी विकणं असो, सगळं कामे मी करून बसलेली आहे. म्हणूनच देवाने माझी प्रत्येक पावलावर परीक्षा बघितली होती आणि त्या परीक्षेला आज मी खरी उतरलेली आहे. बस मला एवढंच सांगायचं आहे. आणि आता तुम्ही मला सतत एक प्रश्न विचारतात, मोहिनी तू खरंच प्रेग्नेंट आहे का? याचं उत्तरही मी नक्की देणार आहे. पण कोणत्याही अंदाजावर विश्वास ठेवण्यापेक्षा योग्य वेळी जे खरं आहे ना तेच मी तुमच्यासोबत शेअर करीन. रडणं पडणं आटोपलं, पण शेवटी स्वयंपाक कोणाला सुटत नाही. एवढं सगळं झाल्यानंतर आता पुन्हा आपल्या रोजच्या आयुष्याकडे वळूया. कितीही इमोशनल झालो तरी घरातला प्रश्न शेवटी तोच, आज जेवायला काय बनवायचं. चला आता स्वयंपाक पण करून घेते. दिवसभर काम केलं, शूट झालं, पार्सल गेली, मनही थोडं हलकं झालं. आणि मला असं वाटते जेव्हा तुम्हाला रडायचं आहे ना, रडून घ्यायचं. आता शांतपणे जेवण पण करूया. आयुष्य परफेक्ट नसतं. कधी आपण हसतो, कधी रडतो, कधी खूप थकतो, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा उठून आपल्या स्वप्नासाठी काम करायचं. 2 वर्षापूर्वीची आणि आजची मी दोघींमध्ये खूप फरक आहे.
त्यावेळची मी घाबरली होती. आजची मी सुद्धा कधी कधी घाबरते, पण आता भीती वाटली म्हणून थांबत नाही. तुमच्याही आयुष्यात कठीण काळ सुरू असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आजची परिस्थिती कायमची नसते. मेहनत करत राहा. कदाचित 2 वर्षांनी तुम्ही सुद्धा मागे वळून पाहाल आणि म्हणाल, बरं झालं त्या दिवशी मी हार मानली नाही. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमची गोष्टही नक्की सांगा. बाकी आमचे तर असेच सुरू आहे. दिवसभर शूट, पार्सल, जेवण करा, नंतर झोपताना सगळं आवरून ठेवा. उद्या मेहंदी लावायची होती म्हणून नवऱ्यासाठी मेहंदी भिजून ठेवलेली आहे. आणि हे आहेत माझ्या कमरेला जो त्रास होत आहे त्याच्या गोळ्या. प्रमोशनसाठीच प्रोडक्ट आलेलं होतं, ते ओपन करून बघितलं काय आहे. आणि हा ट्यूब दिलेला आहे कमरेला लावायसाठी. कंटिन्यू उभं राहणे, कंटिन्यू काम करणे याच्यामुळे कमरेचा त्रास होत आहे. आणि सीझर झालेलं असल्यामुळे योग्य काळजी न घेतली त्यामुळे सुद्धा थोडासा त्रास होत आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.